कसबा तारळे जिल्हा परिषदेत डोंगळे गटाचा उमेदवार ठरला, कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार होणार। राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे जिल्हा परिषदेसाठी अरुण डोंगळे गटाकडून अमृता अरुण डोंगळे यांनी निवडणूक लढवावी आणि दिवाळीच्या निमित्ताने लाडक्या बहिणीला गुलालाची ओवाळणी देणार असल्याच्या भावना डोंगळे गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आज घोटवडे येथे हनुमान दूध संस्थेच्या सभागृहात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली। राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण पडलेलं आहे। युवक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सचिव आणि भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अभिषेक डोंगळे यांचा प्रत्येक गावागावात असलेला संपर्क गेल्या 2 वर्षात अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या माध्यमातून अनेक विकास कामे त्यांनी केली आहेत। त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अभिषेक डोंगळे यांना उमेदवारी मिळण्यासाठी कार्यकर्ते आग्रही होते। दरम्यान जिल्हा परिषदेत महिला सर्वसाधारण आरक्षण राखीव झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसत होती। या पार्श्वभूमीवरच प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत अनेक मान्यवरांनी ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवायचीच आणि नेते अरुण डोंगळे यांच्या कन्या अमृता अरुण डोंगळे यांची उमेदवारी जाहीर करावी असा आग्रह अरुण डोंगळे यांच्याकडे केला। तसेच तत्काळ निर्णय जाहीर करावा, आम्ही निवडणूक लढायला तयार असल्याचंही कार्यकर्त्यांनी सांगितलं। यावेळी राजेंद्र चौगुले, अमर पाटील, दत्ता हलके, लक्ष्मण धनवडे, जयवंत भांदिगरे, देवबा पाटील, सर्जेराव कवडे, अण्णासो चौगुले, संदीप ढेकळे, बी.आर. पाटील, अशोक पाटील, शौकत बक्षू, संतोष भांदिगरे, बाळासो पवार, रामभाऊ पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं। यावेळी बोलताना अभिषेक डोंगळे यांनी मतदारसंघातील लोकांशी माझी नाळ जोडलेली आहे, मी आणि अमृताताई हे वेगळे नाही, त्यामुळे गुलाल आपलाच होईल असा आशावाद व्यक्त केला। अरुण डोंगळे यांनी बोलताना कार्यकर्त्यांच्या भावना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कोल्हापूर जिल्ह्यातील नेते हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष बाबासो पाटील यांच्यासमोर मांडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पाठवणार असल्याचं सांगितलं। पहिली गोष्ट म्हणजे डोंगळे गटाची मीटिंग झाली, ते कसबा तारळे जिल्हा परिषदेच्या लोकांना बोलवलं होतं। राधानगरीची मीटिंग आणि मेळावा घेऊन तो कसला मेळावा डोंगळे गटाचा। आज ही मीटिंग झाली एका जिल्हा परिषद पुरती। आज सुगी आहे, भात कापणी आहे, त्या सुद्धा लोकांनी थोडे विरोध दिला तर सुद्धा आली आहेत आणि तुम्ही ते डोळ्यात सगळे बैठले आहेत, बहुत सगळ्या लोकांनी आले आहेत, मनोगत व्यक्त केली ते तुम्ही ऐकत होता। आगामी जिल्हा परिषदेच्या संदर्भात ह्या मतदारसंघात महिला आरक्षण झालेला आहे आणि बाकीचे ओबीसी महिला आणि ओबीसी पुरुष झालेला आहे। त्यामुळे आरक्षण हे झाल्या असल्या कारणानं परिस्थिती थोडीशी म्हणजे जे आमच्या डोक्यात होतं ते आम्हाला आरक्षण मिळालं नाही आणि त्या पाठीमागे चर्चा करायला काय पुढे करावे आणि ह्या संदर्भात लोकांचीच भावना उत्स्फूर्त दिसली की तुम्ही तुमच्या मुलगीला उभा करावा जिल्हा परिषदेला। मुलगी शिकलेली आहे, क्वालिफाईड आहे, कारण दोघे MBA समर्थ झालेले आहेत, शिक्षण झालेलं आहे। अरुण डोंगळेंची मुलगी किंवा अरुण डोंगळेंचा मुलगा शेवटी आमच्याशी एकच। कुणाची लाडकी बहीण कोणतं म्हटलं आमची लाडकी बहीण म्हणून आम्ही प्रचार करतो, पण म्हणजे वयस्कर म्हणलं आमची लाडकी मुलगी, तुमची नाही आमची लाडकी मुलगी म्हणून प्रचार करतो। ह्या भावना लोकांना सांगायच्या दिसल्यानंतर माझ्या लक्षात आलं की लोकांचा उत्स्फूर्त, विशेष करून अभिषेक 3-4 वर्षाच्या मतदारसंघात काम केलं, घरपती केलेल्या, सुख दुःखात केलेला, त्याचा हा ऍक्च्युअली होता। मी असं मी नेताच आहे, पार्टीचा नेता जरी असलो तर माझ्या संपर्काला मर्यादा आहे, पण त्याने जे संपर्क घ्यायला त्याच्या थोडी निरोपासून आलेले आहेत आणि उत्स्फूर्त त्याचा पाठिंबा। माझी पहिली निवडणूक असं माझ्या राजकारणात 40 वर्षात की आर्थिक मदतीचा योग की पहिल्यांदा मी मदत देऊन कोणी इलेक्शन जिंकतोय असं प्रकार नाही, पण त्याच्यामध्ये भावना करतात की मागं जायचं नाही, पुढे जायचं। आम्ही राष्ट्रवादी आलेलो 23-23 केलेला आहे, त्यामुळे आम्ही सगळे राष्ट्रवादी सगळी लोक आहोत। ही सगळी भावना आम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कानाला घाला पाहिजे आमचं असं मुश्किल असते। इथं जिल्हाध्यक्ष बाबासाहेब आसुईकर असतील, तालुका अध्यक्ष असतील, सगळ्यांच्या लोकांच्या आणि मान्यवर नेते असतील राष्ट्रवादी, त्यांच्या कामावर या गोष्टी आम्हाला घालायला लागणार आहे आणि लोकांची भावना सुद्धा सांगणं गरजेचं आहे। आणि करत असताना नुसतंच आता ठीक आहे मुलगी लाडकी मुलगी किंवा लाडकी बहीण म्हणा हे ठीक आहे, इतर मतदारसंघात ऐकून घ्या की आम्हाला हे करत असताना इतर मतदारसंघात सुद्धा आम्हाला सामान देण्यासाठी पाऊल टाकणं गरजेचं आहे। हिथं परिस्थिती वेगळी आहे। मगाशी लोकांनी जे सांगितलं ते बरोबर सांगितलं की खालची 2 माणसं ताकदीची घ्या, आम्हाला घ्या म्हटलंय ती, आपल्याला हे निवडून शीट आणायची असल्याकडे तुम्ही घ्या, तर इथं थोड्या मर्यादा आल्या
कारण बाहेर मर्यादा नाहीत ऐकून घ्या. कुठल्या ना कुठल्या प्रत्येक ठिकाणी पंचायत समिती आपण गेलं पाहिजे. आणि ह्यातून देशाच्या राज्याचे नेते राजदादा असतील, सुनील तटकरे असतील, सगळ्या लोकांच्या नंतर आम्हाला भेटते. पण पहिलं मुश्रीफ साहेब, मान्यवर जिल्हाधीश असतील आणि सर्व नेत्यांच्या कानावर भावना सांगू आणि योग्य ते न्याय आमच्या दृष्टीने ते देतीलच, कारण की ऑलरेडी ते शब्द दिलेलाच आहे. तो पुरा करायचा आहे ऐकून घ्या त्यांच्या दृष्टीने. आणि पुढे वरती चर्चा झालेली आहे. पण बाकी पण कार्यकर्त्यांचा विचार होणं गरजेचं आहे. इतर पंचायत समितीमध्ये कुठे जिल्हा परिषदमध्ये असेल ती साधं विचार करून ऐकून घ्या. आता मला माहित नाही की एनसीपी, राष्ट्रवादी आणि महायुती हा विषय माझ्या हातात नाही. म्हणजे एनसीपी स्वतः सोबळावर जाणार आहे काय महायुती करणार आहे, मग असे विषय मांडला बघा अण्णापाणी, ते माझ्या हातात नाही आहे. जे काही विषय असतील ते चर्चा होतील. माहिती पुढे जाणार आहेत काय, एनसीपी राष्ट्रवादी जाणार आहे, ती पण साधं नेत्याची चर्चा करून निर्णय घेऊ. पण माझ्या लेवलचा विषय नाही, ते वरिष्ठ लेवलचा विषय आहे. पण निश्चित कार्यकर्त्याचा आणि या सगळ्यांचा राष्ट्रवादीमध्ये डोंगरे गटाला कसा न्याय मिळेल ही भूमिका आमच्या निमित्तानं नाही. या बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी अमृता डोंगरे यांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी BR पाटील, सर्जेराव कवडे, आनंदराव धनवडे, संदीप डोंगरे, रामभाऊ पाटील, सम्राट डोंगरे, बाळासो पवार, केद पाटील, सदाशिव साबळे, शौकत बक्षू, राजू चौगले आणि तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातील तमाम डोंगरे प्रेमी नेते तसेच अभिषेक डोंगरे युवा शक्तीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.